नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्रथित यश लेखक ना. सी. फडके यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. मित्रांनो, सुरू करूयात. ना. सी. फडके लिखित जहर या कादंबरीचा भाग पहिला. पण तत्पूर्वी ही कादंबरी मला चॅनलवर वाचून दाखवण्यासाठी रिया पब्लिकेशन्सनं परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता तुम्हाला ऐकवतो ना. सी. फडके लिखित जहर या कादंबरीचा भाग पहिला. बॉम्बे सेंट्रल स्टेशनच्या दिशेनं दक्षिणोत्तर जाणारा तो हमरस्ता दिवसा रहदारीनं गजबजलेला असतो. ट्रामगाड्या, बसेस, मोटारी, घोडागाड्या अशा वाहनांची गर्दी चालू असते. सायकलवाले आणि पादचारी यांचेही लोट उलट सुलट दिशेनं जात असतात. सेंट्रल स्टेशनच्या जर अलीकडे या रस्त्यावर मोठमोठ्या वृक्षांच्या कमानी बांधलेल्या आहेत. भर दुपारी देखील रस्त्याच्या या भागावर चांगली सावली असते. वसंत आणि ग्रीष्म ऋतूत या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले बहरतात. बहर निघून गेला की रस्त्यावर पाकळ्यांचा आणि फुलातल्या केसरांचा सडाच पडतो. मध्यानाच्या घटकेला सूर्य माथ्यावर आला की प्रकाशाचे कवडसे रस्त्यावर खेळायला लागतात. या शोभेकडे लक्ष द्यायला माणसांना मात्र वेळ नसतो. त्याची शोभा पाहायला कोणाकडेही सवड नसते. सगळ्या लोकांना आपलं मुंबईतलं घाईचं जीवन जगायचं असतं. खाण्यापिण्याची घाई, उद्योगधंद्याला जायची घाई, बाजारहाट करण्याची घाई, अशा घाईचा द्रुतकेरवा ताल धरून माणसांची दुनिया जगत असते. मोठमोठ्या वृक्षांच्या कमानदार शाखांनी झाकलेल्या या रस्त्यावर दुतर्फा उंच उंच मजलेदार चाळी आहेत. किराणा मालाची, भाजीपाल्याची, अंड्यांची दुकानं आहेत. 1 आण्याच्या बिड्या, 2 पैशांची सुपारी, काथ, तंबाखू, थपकीर, छोट्या छोट्या पुड्यात बांधून देणारी छोटी छोटी दुकानं आहेत, हॉटेल आहे. फुटपाथवर भाजीवाल्यांचा, फळवाल्यांचा कलकलाट चाललेला असतो. एके ठिकाणी मार्केट आहे. त्याच्या प्रवेशद्वाराशी मासळी विक्या बायांनी मासळी मांडलेली दिसते. मध्येच कुठेतरी गजरे, वेण्या तयार करण्यात गुंतलेला फुलवाला दिसतो. मग अधूनमधून कुठेतरी भांडण होतं, मोटारींची टक्कर होते. मग बघ्या लोकांचे घोळके जमा होतात. घटकाभर फुकट करमणूक करून घेतात आणि काही वेळानं पांगतात. रस्त्यावरील रहदारीचा आणि गजबजाटाचा पुन्हा प्रवाह पूर्ववत सुरू होतो. अशा प्रकारे वृक्षांच्या सावलीनं झाकलेला त्या हमरस्त्याचा हा भाग दिवसभर धांदलीनं, गडबडीनं जागा असतो. मात्र याच भागात एक घर असं आहे की भोवतालच्या जागेपणाची त्याला बाधा होत नाही. सबंध दिवसभर हे घर शांत झोपलेलं असतं. रस्त्याला लागून या घराचं फाटक आहे ते बंद असतं. फाटकाला दिंडी आहे ती सुद्धा क्वचितच उघडी असते. फाटकापाशी रखवालदार असतो किंवा नसतोही. फाटकाच्या आतल्या बाजूला अंगण आहे. अंगणात नारळाची उंच झाडं आहेत. मधोमध फुलवेलीचा जरा अस्ताव्यस्त असा कुंज आहे. 2 दुमजली इमारती एकमेकींना कोन करून सलग लागलेल्या आहेत. व्हरांडे आहेत. या इमारतींच्या तळमजल्यावरची दारं, खिडक्या दिवसभर बंद असतात. वरच्या मजल्यांच्या गॅलऱ्यांवर चिकाचे पडदे सोडलेले असतात. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला दिवसा या घरात माणसांची वर्दळ चुकून सुद्धा दिसत नाही. या घरात वस्ती असेल अशी शंका सुद्धा येत नाही दिवसभर, कारण दिवसभर हे घर निजलेलं असतं. सायंकाळ झाली आणि रात्रीची चाहूल कानावर येऊ लागली की मग मात्र या घराला जाग येते. गॅलऱ्यांवरचे पडदे कायम असतात, पण त्याच्या फटीफटीतनं दीपप्रकाशाच्या गुलाबी काड्या दिसायला लागतात. अंगणालगतच्या प्रवेशद्वारावरची लाल बत्ती पेटते. क्वचित नोकराच्या नावानं मारलेली स्त्रीच्या आवाजातली हाक ऐकू येते. क्वचित खालच्या व्हरांड्यातून साज शृंगार केलेली एखादी स्त्री लगबगीनं जाताना आढळते.
रात्र जसजशी वाढत जाते तसतशी या घराला अधिकाधिक जाग येते. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य माणसांना समजतं की दिवसभर शांत शून्य राहणाऱ्या या घरात सुद्धा वस्ती आहे. आणि नुसतीच वस्ती नाही, ते या ठिकाणी काहीतरी गूढ आहे, काहीतरी आकर्षक असं आहे. अंगणातल्या लाल बत्तीवरनं जाणती माणसं ओळखतात की या घरात पुरुषाच्या रात्रीच्या चैनबाजीची सोय असावी. लाल बत्तीची घरं असं ज्यांना नाव दिलं जातं त्यापैकी एक घर हे आहे. तिथे विलासी पुरुषांची सेवा करणाऱ्या पुण्यांगना असाव्यात. इथे शयन मंदिर सज्ज असावीत. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांपैकी काहींना या घराचा प्रत्यक्ष परिचय असतो किंवा या घरांची ऐकून माहिती झालेली असते. त्यांना ठाऊक असतं की नंबर 16चं लाल बत्तीचं घर म्हणून या घराची ख्याती आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात हे घर चालवणारी मादाम सुझान नावाची एक फ्रेंच बाई होती. तिच्याकडे एकाहून एक सुंदर आणि तरुण अशा इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, अरब मुली होत्या. मादाम सुझानकडे बसायचं झालं तर 40-50 रुपयांचा सवाल असे, परंतु पाहुणा पैशाची फिकीर करत नसे. मादामचा दिवाणखाना म्हणजे एक अत्यंत सुंदर शृंगारलेलं विश्रांती स्थान होतं. मादाम आणि तिच्याकडच्या सगळ्या मुली संभाषण चतुर होत्या. मद्याचे पैसे निराळे द्यावे लागत, पण सर्व प्रकारची मद्य मुबलक मिळत असत. घराची टापटीप आणि स्वच्छता कमालीची होती. अपायाची भीती नव्हती. फुलपाखरांचं डिझाईन ज्याच्यावर आहे असा एक जपानी किमोनो अंगावरून घेतलेली मादाम पांढऱ्या लांड्या केसांची आणि खूप स्थूल अंगाची होती. तिच्या कानात लांब लांब इयररिंग्ज असत. चेहरा रंगवलेला असे. ती सारख्या सिगरेट ओढत असे. पण अशी ती लठ्ठ मादाम पायातल्या सपाट तळाच्या सँडल्स फरफरावत एखाद्या किशोरीसारखी लगबगीनं हिंडत असे. नोकरांवर आणि मुलींवर तिचा विलक्षण दरारा होता. पाहुण्या पुरुषांना ती आपल्या लाघवी भाषणानं आणि वर्तनानं खुश करून टाकत असे. स्वातंत्र्यानंतर गोरं गिराईक घटलं. मादाम सुझान आपला धंदा विकून निघून गेली. आता इथली घरमालकीण बकुळाबाई नावाची एक स्त्री. आता या घरात इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, अरब मुली नव्हत्या. पंजाबी, काश्मीरी आणि क्वचित मराठमोळ्या मुली होत्या, पण त्यासुद्धा निवडक आणि सुंदर. नंबर 16चं घर अजूनही चैनबाज श्रीमंतांचं आवडतं विश्रामस्थान होतं. बकुळाबाई या नावावरनं ती महाराष्ट्रीयन असावी असं वाटण्यासारखं होतं, पण ती होती गुजराती. रंगानं काळी सावळी, अंगानं काहीशी स्थूल, पण बांध्यानं मोहक आणि नाकीडोळी मोठी ठसठशीत. डोक्यात फुलं माळलेली, उंची वस्त्रांचा थाटमाट केलेली मध्यम वयाची बकुळाबाई बघितली की ती घरवाली वाटत नसे. ती घरातल्या मुलींपैकी नाही, ती घरवाली आहे हे कळल्यावर देखील गुलहौशी गिऱ्हाईकांपैकी कित्येकांचं मन तिच्यावर अधिकच जडत असे. लाल बत्तीच्या असल्या घरात व्यवहारांचे काही संकेत ठरलेले आहेत. त्यातला एक असा की घरवालीजवळ कुणी गिऱ्हाईकानं बसायचं नाही. ती फक्त मालकीण आणि व्यवस्थापिका आहे असं समजायचं. पण बकुळाबाईचं सुस्वरूप असं मोह घालणारं होतं की कित्येक जण हा संकेत धुडकावून तिच्याजवळ सुखाची याचना करत असत. तिने नकार दिला की मागणी करणाऱ्याला वाटायचं की तिला जास्त पैसे हवेत. मग तो म्हणे, हवे तितके पैसे मागा, पण हो म्हणा. ज्यांच्याशी फारशी घसट नाही अशा पुरुषांना बकुळाबाई फक्त हसून म्हणे, घरवालीशी अशी बात करायची नसते, हे ठाऊक नाही का तुम्हाला? वारंवार येणाऱ्या जास्त परिचयाच्या माणसांना तिचं खरं कारण माहिती झालं होतं. मुंबईतल्या एका नामांकित श्रीमंत डॉक्टरांनी तिला ठेवली होती. त्यांच्याशी इमानानं वागण्यात ती कधी कसूर होऊ देत नसे. 16 नंबरच्या घराचा उंबरठा विशेष भक्तीनं झिजवणाऱ्या अगदी थोड्या लोकांना हे देखील माहिती झालं होतं की बकुळाबाईचं हे घर आणि धंदा अशा उत्तम रीतीनं चालला होता तो श्रीमंत डॉक्टरनं दिलेल्या भांडवलावर. त्याबद्दल कोणी नापसंती अगर आश्चर्य दर्शवलं तर बकुळाबाई म्हणत असे, मुंबईतले काही डॉक्टर इतके पैसेवाले झालेत का त्यांना पैसा कुठेतरी गुंतवावा असं साहजिकच आहे ना वाटायला. नुसत्या डॉक्टरकीच्या धंद्यावर हे लोक गब्बर झालेत असं समजू नका. शेअर बाजारात वायदे खेळणारे कितीतरी डॉक्टर आहेत. हातीलाही पैसा आला की मग तो कुठल्या तरी धंद्यात घालतेत ते. मला सांगा, टॅक्सी हाकणाऱ्या ड्रायव्हरांच्या गाड्या त्यांच्या मालकीच्या असतात का?
अहो, एक एक डॉक्टर 20-20, 25-25 गाड्या खरेदी करतो आणि भाड्यानं लावून देतोय. आणखीन काय असले धंदे करतात डॉक्टर मंडळी. जसा टॅक्सीचा धंदा तसा हा घराचा धंदा. आमच्या डॉक्टरांनी या धंद्यात भांडवल गुंतवलं तर त्यात आश्चर्य करण्यासारखं आणि नापसंती दाखवण्यासारखं काय आहे सांगा बरं. बकुळाबाईचं हे लॉजिक मुंबई शहरातल्या जीवनाच्या अंतरंगावर विदारक प्रकाश टाकणारं होतं आणि तितकंच ते बिनतोड सुद्धा होतं. निदान तिच्या विशेष मैत्रीतल्या रंगेल श्रोत्यांना ते बिनतोड वाटण्यासारखं होतं खासच. अशाच मित्रांपैकी एखादा क्वचित बकुळाबाईला आग्रह करत असे की तुमचे डॉक्टर आम्हाला दाखवा की. पण ते ऐकताच शांतम पापम अशा अभिप्रायाची मुद्रा करून बकुळाबाई तोंडानं चकचक आवाज करी आणि म्हणे, अवचेचे बोलतच काय बोलताय. भांडवलदार यजमान डॉक्टरांचं नाव सुद्धा ती तोंडावाटे कधी बाहेर काढत नसे. आमचे शेठ एवढ्या 2च मोघम शब्दांनी ते त्यांचा उल्लेख करत असे. तर असं हे 16 नंबरचं लाल बत्तीचं घर आणि अशी ही बकुळाबाई नावाची नवी घर मालकीण. हे घर दिवसभर निजलेलं असे. रात्रीची पहिली घटा जवळ आली की ते जागं होत असे. मग मोठमोठ्या वृक्षांच्या कमानींनी झाकलेल्या त्या हमरस्त्याची दुनिया ज्यावेळी झोपी जात असे त्यावेळी या घराची जाग वाढून ते चालू राहत असे, ते पहाटेच्या पहिल्या प्रहरापर्यंत. सभोवतालची दुनिया नवा दिवस उजाडला म्हणून उठली. रस्त्यावरच्या हॉटेलात कब्बशांचा खळखळाट ऐकू यायला लागला. दूधवाले भय्ये हिंडायला लागले. चाळी चाळीतल्या बिराडात अरुणोदयाच्या घटकेला दिवे लागले की ह्या 16 नंबरच्या घरातली लाल बत्ती मिटत असे. घरातल्या साऱ्या शयन मंदिरातले दिवे मालवले जात असत. खिडक्या दारं बंद होत असत. फाटकाची दिंडी लावून घेण्यात येत असे. रात्रीचे 10 वाजायचा सुमार झाला होता. हमरस्त्यावरची रहदारी ओहोटली होती. दोन्ही बाजूच्या फुटपाथवर अंथरुणं पसरली गेली होती. उशागती पाटी घेऊन पाटीवाले निजू लागले होते. हॉटेलं उघडी होती पण तिथे वर्दळ फार तुरळक होती. 16 नंबरच्या घरात मात्र दिव्यांची रोषणाई झाली होती. पाणी मारून झाडून अंगण स्वच्छ केलं होतं. दारावरची लाल बत्ती तेवत होती. फाटकाची दिंडी उघडी होती. बाहेरच्या बाजूला रखवालदार गुरखा होता. एक मोठी टॅक्सी वेगानं आली आणि सफाईनं फाटकापुढे थांबली. टॅक्सीतून 3 तरुण खाली उतरले. त्यापैकी एकानं संपूर्ण लष्करी गणवेश धारण केला होता. त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर सुद्धा होतं. हातात छडी होती. टॅक्सीतून खाली उतरल्यावर हे 3 तरुण लगेच फाटकाकडे वळले नाहीत. गाडीच्या दाराशी रेलून ते कुणाला तरी म्हणाले, अरे भाई सुभाष, सुभाष तू बसून का राहिला, उतर ना. आज जो कोणी सुभाष बसला होता तो उतरे ना. तो म्हणायला लागला, मला सांगितलं की गाणं बजावणं ऐकायला जायचंय आणि इथे कुठे आणलं मला, मी काही उतरणार नाही. रिव्हॉल्वरवाला तरुण अर्जव करू लागला तेव्हा सुभाष म्हणाला, हे बघ कॅप्टन अजय, तुझ्या वाढदिवसानिमित्त मौज मजा करायची म्हणून आपण एकदा जेवलो, मग तू बूट काढला की नायकिणीचं गाणं ऐकायचंय. मला त्यात काही वावगं वाटलं नाही म्हणून मी आलो तुमच्याबरोबर. त्यावर अजय हसून म्हणाला, अरे मग या घरात तरी वावगं काय आहे. सुभाष म्हणाला, ते मला सांगता येणार नाही, तुम्ही जा मजा करा, मी या टॅक्सीतनं परत जातो. जे असं कुठं झालंय का रे. असं म्हणून कॅप्टन अजयनं छडी डाव्या काखेत कोवली आणि उजव्या हातानं सुभाषला पकडून ओढून खाली उतरवलं. सुभाषच्याही अंगावर रिव्हॉल्वर सोडून बाकी सगळा लष्करी गणवेश होता. फाटकाच्या दिंडीपाशी सुभाषनं पुन्हा अडल्यासारखं केलं. अरे पण असं काय करतो, चल, असं म्हणून कॅप्टन अजयनं त्याला आत ओढलं. ते 4घे तरुण अंगणातनं व्हरांड्याकडे जायला लागले. त्यांची चाहूल ऐकल्यामुळे की काय कोणास ठाऊक बकुळाबाई व्हरांड्यात आली. अजयला बघताच म्हणाली, अरे कॅप्टन साहेब, आइये आइये, बहुत अरसा गुजरा, आज दिखाई दे रहे हो. अजय बरोबरच्या 3घा तरुणांकडेही तिने हसत हसत बघितलं, बंदगी केली आणि आधीचा खूप परिचय असल्याप्रमाणे मुद्रा करून ती त्यांना म्हणाली, आइये आइये. पाठीवरचे शेपटे आणि नितंब उडवत ती पुन्हा मुख्य दिवाणखान्याकडे गेली. कॅप्टन अजय आपल्या मित्रांना घेऊन दिवाणखान्यात शिरला. दिवाणखाना सुंदर रीतीनं शृंगारलेला होता, परंतु आत पाऊल टाकल्याबरोबर सुभाषच्या लक्षात एक गोष्ट विशेष करून आली, ती ही की तिथल्या दिव्यांचा मंद प्रकाश मोठा प्रसन्न होता. प्रकाश बघितल्याबरोबर माणसाच्या मनाला विसावल्यासारखं वाटण्याजोगं होतं. दारावर आणि खिडक्यांवर झुलणाऱ्या पडद्यांचा रंग मंद होता. बकुळाबाईनं पाहुण्यांना मोठ्या आदबीनं बसवलं आणि मग अजयला विचारलं, आपण आणि आपले मित्र काय घेणार.
कॅप्टन अजयनं सिगरेट पेटवली आणि विचारलं, म्हणजे पिण्याची सोय पूर्वीसारखी आहे तुमच्याकडे? बकुळाबाई हसली आणि म्हणाली, आमच्याकडं सगळ्या सोयी पूर्वीसारख्याच आहेत. तसं नाही, दारूबंदीचा कायदा जारी आहे म्हणून विचारतो. कायदा असेल जारी हो, पण तो बाहेर, या घरात नाही तो. कायद्याचा अंमल करणाऱ्यांची आमच्यावर नजर असती, पण ती मेहर नजर असती. अहो, त्यांना हवं असं आमच्याकडं काही असतंच का नाही? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला लष्करी लोकांना वाटेल तेवढं ड्रिंक मिळावं आणि बाकीच्यानी कोरडा अंमल सहन करावा, असं तुमचं म्हणणं आहे काय कॅप्टन साहेब? नाही बकुळाबाई, आम्ही एकदम मान्य करतो की या दुनियेत मन मानेल तितका ड्रिंक मिळण्याच्या जागा दोन. एक आमची लष्करी छावणी आणि दुसरी बकुळाबाईचं घर. आता कसं बोलला कॅप्टन साहेब? आणि शिवाय एक गोष्ट विसरू नका, तुमच्या छावणीत मिळेल फक्त बाटली, पण आमच्या या छावणीत बाटली तर मिळतीच, पण शिवाय. आलं लक्षात आलं, असं म्हणून कॅप्टन अजय मोठमोठ्यांदा हसला. कशी फटाकडी बोलणारी आहे बकुळाबाई, अशा अभिप्रायानं त्याने आपल्या मित्रांकडे बघितलं. साध्या पोशाखातले दोघे मित्र खो खो करून हसले. सुभाष मात्र हसला नाही. या ठिकाणी बसणं सुभाषला फार सुखाचं वाटत नव्हतं. जे संभाषण तो ऐकत होता ते त्याला रुचत नव्हतं. हातातली छडी बुटांच्या टोकावर मारत खाली मान घालून तो बसला होता. मध्येच त्याची नजर समोरच्या भिंतीवरच्या कॅलेंडरकडे गेली. त्या कॅलेंडरवर ऑस्ट्रेलियन बिअरच्या जाहिरातीतली सुंदर नग्नबाई होती, पण सुभाषचं लक्ष त्या चित्रापेक्षा तारखेकडे गेलं आणि ती तारीख पाहिल्यावर त्याचं मन अस्वस्थ झालं. त्याच्या मनात अनेक आठवणी गर्दी करायला लागल्या आणि म्हणूनच तो खाली मान घालून हातातली छडी बुटांवर मारत होता. याच तारखेला त्याचं लग्न झालं होतं. लग्नाच्या समारंभाची धांदल उडाली होती. आप्तस्वकी जमा झाले होते, इष्टमित्र गोळा झाले होते. लग्न कार्यालय शृंगारण्यात आलं होतं. केळीचे खांब लावण्यात आले होते. दारादारावर तोरणं लागली होती. आंब्याच्या आणि अशोकाच्या डहाळ्या जिकडे तिकडे लटकल्या होत्या. वाजंत्री वाजत होती. आणि सुभाषचं मन मात्र आनंदी असण्याऐवजी अत्यंत अस्वस्थ झालं होतं. त्याला हे लग्नच नको होतं. त्याला सारखं वाटत होतं निश्चयानं उठावं आणि आईवडिलांना ओरडून सांगावं, मला हे लग्न करायचं नाहीये. लष्करी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी तो काश्मीरच्या आघाडीवर गेला होता. एकदा तो रजेवर घरी परत आला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न ठरवलं. सुभाषचे वडील आबासाहेब कुरुंदकर म्हणजे मुंबईतले एक नामांकित सेशन जज होते. लोणावळ्याजवळच्या कुरुंद नावाच्या गावी त्यांची वडिलार्जित शेतीभाती, जमीन जुमला आणि मोठा वाडा होता. आपल्या तोलाचेच व्याही त्यांनी आणि ज्यांना सगळी माणसं थोरल्या बाई म्हणत अशा त्यांच्या पत्नींनी बघितले होते. माणसं खानदानी होती, श्रीमंत होती, मुलगी चांगली शिकलेली होती, आधुनिक रीतिरिवाजांची होती. फारशी सुंदर नव्हती, पण 10 जणींसारखी देखणी मात्र होती. आईबापाची एकुलती एक होती, इस्टेटीची भावी मालकीण होती. तिचं नाव जयमाला. सुभाषच्या रजेच्या अवधीत जयमालेला घेऊन तिचे वडील कुरुंदला आले होते. सुभाषनं आपली भावी पत्नी बघावी आणि आबासाहेबांनी पसंत करावी अशा हेतूनं त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं होतं. बुटाच्या टोकावर छडी मारता मारता सुभाषच्या मनात आलं, हातातल्या त्याच छडीनं स्वतःला बुडवून घ्यावं. जेव्हा जयमाला आपल्या वडिलांबरोबर कुरुंदला आली होती तेव्हाच मी निश्चयानं का सांगितलं नाही की ह्या मुलीशी मला लग्न करायचं नाहीये. कोणालाही पसंत व्हावी अशी जयमाला होती, पण मला पसंत नाही असं मला सांगता आलं असतं. थोरले साहेब रागावले असते, थोरल्या बाई रडल्या भेकल्या असत्या, पण मी लग्न वाचून राहिलो असतो. काशीबरोबर लग्न नसता करता आलं मला. आबासाहेब आणि थोरल्या बाई दोघांनाही भलता धक्का बसला असता, पण मी मोकळा राहिलो असतो ना. आणि त्याचा काय नाही, कालांतरानं काशीबरोबर लग्न करण्याची माझी इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो असतो. तिचा घात माझ्या हातून घडला, तो घडला नसता. काशी? काशी अगं कुठं आहेस तू? मनातल्या या आठवणी सुभाषला असह्य झाल्या होत्या. त्याचं चित्त त्या शृंगारलेल्या आणि मंद प्रकाशानं अत्यंत सुखकारक वाटणाऱ्या दिवाणखान्यात नव्हतं. कॅप्टन अजय आणि बकुळाबाईंच्या बोलण्याकडे नव्हतं. सगळेजण हसले, पण तो हसला नाही. खाली मान घालून बुटाच्या टोकावर छडी मारत राहिला. कॅप्टन अजयनं त्याला कोपरानं ढोसलं आणि म्हटलं,
अरे भाई, आम्ही एवढी बातचीत करून राहिलोय आणि तू काय नव्या नवरीसारखा खाली मान घालून बसलायस. घे घे, सिगरेट तरी घे. सुभाषनं मान वर केली, हसायचा प्रयत्न केला, पण अजयनं पुढे केलेल्या सिगरेट केसमधून त्याने सिगरेट नाही घेतली. मानेनच नको म्हणाला. अरे भाई, थोडा मजा कर, सिगरेट पी. अजयनी त्याची सिगरेट शिलगवली आणि सुभाषनं नाकातोंडातून धूर सोडला तेव्हा त्याच्या खांद्यावर जोरानं थाप मारून अजय म्हणाला, आता तुझ्या रंगेलपणाची रेलगाडी सुरू झाली खरी. भक्क भक्क भक्क. त्याची ती कोटी ऐकून बकुळाबाई पोट धरून हसली आणि म्हणाली, आता रेलगाडीला पाणी मिळालं का आणखीन जोरात सुरू होईल. मग तिने अजयकडे बघितलं आणि विचारलं, कॅप्टन साहेब, बियर आणू ना? उत्तम पैकी विलायती बियर भरपूर आहे माझ्याकडं. अजयनं हसून रुकार दिला. ठुमकत ठुमकत बकुळाबाई पलीकडच्या खोलीवरच्या झुलत्या पडद्यातनं आत गेली. सुभाष सिगरेटचे झुरके घेत आड्याकडे बघत राहिला. वर तरंगत जाणाऱ्या धुराच्या एकेका वर्तुळाकार रेशमी रेषेकडे तो बघत होता. एक एक आठवण त्याच्या मनात उठून तरंगत होती. दुबळेपणा. प्रत्येक वेळेला मी दुबळेपणा केलाय. माझ्या दुबळेपणानं मी स्वतःला दुःखी करून घेतलंय, इतरांनाही दुःखी केलंय. अशी एक वेळ होती की काशीवरचं प्रेम मी निग्रहानं आवरायला हवं होतं. तिला सांगायला हवं होतं की माझ्यावर प्रेम करू नकोस. काशी काय बोलून चालून अवघ्या 17 वर्षांची साधी भोळी मुलगी. तिला समजती कितीशी असणार. माझ्यावर तिचं प्रेम जडलं होतं. त्या प्रेमात ती अगदी बुडून गेली होती. पण मी वयानं मोठा होतो. मला समजायला हवं होतं की तिच्यासारख्या मुलीला आपल्या नादी लागू देण्यात अर्थ नाहीये. त्या प्रेमसंबंधाचे दूरवर परिणाम कोणते होतील त्याचा हिशोब मी करायला हवा होता. पण मीच वाहवत गेलो. मी वाहवत गेलो आणि साध्या बोळ्या काशीला सुद्धा माझ्याबरोबर वाहत घेऊन गेलो. काशीचं प्रेम तर पराकाष्ठेचं आणि खरंखुरं होतं, पण माझं सुद्धा प्रेम खरंच होतं. त्या प्रेमात विषय सुखाचा मोठा भाग नव्हता असं कसं म्हणू. मी ऐन तारुण्याच्या अवस्थेत होतो. काशी देखणी होती, कोवळ्या वयाची होती. तिच्या शरीराचा ताजेपणा डवरलेला होता. दवाच्या थेंबांनी भिजलेल्या उमळणाऱ्या गोंडस गुलाब कळीसारखी होती ती. तिच्या देहाच्या आकर्षणामुळे असेल कदाचित, पण तिचं बोलणं, चालणं, रुसणं, फुगणं, हसणं सगळ्याच गोष्टी मला विलक्षण विलोभनीय वाटत होत्या. तिच्या आहारी मी संपूर्णतः गेलो होतो. तिच्या इतकं प्रिय या जगात मला दुसरं काहीही नव्हतं. मग तिच्याविषयीचं माझं प्रेम खरं नव्हतं असं कसं म्हणणार. ते खरं होतं, अगदी खरं होतं. पण जर ते खरं होतं तर तिच्याशी मी लग्न करायला हवं होतं. ते करण्याचं धैर्य मी दाखवलं नाही. मी कच खाल्ली. आधी पहिल्यांदा काशीला वचन देण्यापूर्वी मी स्वतःला आवरायला हवं होतं. काशीचा तोल सुद्धा मीच सांभाळायला हवा होता, पण ते माझ्या हातून घडलं नाही. हा माझा दुबळेपणा. आणि तिला वचन दिल्यानंतर त्याप्रमाणे मी वागलोच नाही. तिला मी मनस्वी दुःखी करतोय, कदाचित तिच्या जन्माचा घात करतोय, हे सगळं कळूत असून सुद्धा मी वागलो नाही. पुन्हा हाच माझा दुबळेपणा. जयमालेशी मी लग्न करत नाही असं आईवडिलांना सांगणं अशक्य नव्हतं, पण तरीही मी तसं केलं नाही. लग्न करून बसलो. आणखीन एक दुबळेपणा. जिच्यावर प्रेमही नाही आणि जिच्याविषयी मनात अप्रीतीही नाही अशा स्त्रीबरोबर विवाह सुख घेतलं. दुनियेत बहुतेक पुरुष असलेच संसार करतात असा विचार करून स्वतःचं मन मारलं. पती पत्नीच्या नात्याचं नाटक करत राहिलो मी. आईबापांना वाटलं मुलगा संसारात रमलाय. मन आतल्या आत सतत आक्रोश करत होतं की अरे तू काशीचा घात केलायस. काशीचा घात केलास तो केलास आणि स्वतः संसाराची मजा घेतोयस, आनंद घेतोयस त्याचा. काही शरम, केलेल्या कृत्याची काही जाणीव, काशीसाठी एखाद दुसरा तरी अश्रूचा थेंब. पण मनाचा आक्रोश मी कधी अक्षरानं बाहेर फुटू दिला नाही. माझ्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायची माझी तयारी होती. काशीचा शोध घ्यावा, तिची भेट घ्यावी. तिच्याशी लग्न करण्याचं कर्तव्य हातून घडलं नाही, पण जिथे कुठे सापडेल तिथे ती सुखात राहील अशी तिची व्यवस्था करावी. अशा प्रकारचं प्रायश्चित्त घ्यावंसं वाटत होतं आणि कधी ना कधी ते घेता येईल अशी आशा सुद्धा होती. पण तसं घडण्याऐवजी भलत्याच तऱ्हेचं प्रायश्चित्त वाट्याला आलं होतं.
जयमाला अकस्मात मरण पावली होती. काशीच्या अंतःकरणाचा शापच एक प्रकारे बाधला होता. तिचं सुख मी मोडून तोडून टाकलं होतं. सुखावर माझा हक्क नव्हता आणि म्हणूनच जयमालेला मृत्यू आला होता. माझा तो विचित्र संसार संपला होता. आता या आयुष्यात गोडी उरली नव्हती. आता एकच मागणं, काशी कुठेतरी भेटावी आणि शक्य असेल तर आत्ता तिच्याशी. बकुळाबाई परत आली. तिच्या मागोमाग आलेल्या नोकराणीनं बिअरच्या बाटल्या, ग्लास एका टेबलवर मांडले आणि दुसऱ्याच क्षणी एकाहून एक अशा 4 सुंदर तरुणी हसत हसत तिथे प्रविष्ट झाल्या. पाहुण्यांना बंदगी करून खुर्चीवर बसल्या. नोकराणीनं टेबलावर ठेवलेल्या बाटल्यांपैकी एक एक बाटली उचलून बकुळाबाईंनी उघडली. सुंदर केशरी रंगाची फेसाळ बिअर ग्लासात ओतली. पाहुण्यांच्या हातात ग्लास दिले. एका मुलीनं खुर्चीवरनं उठून आणखीन बाटल्या उचलल्या, ग्लास भरले. सगळ्या मुलींनी ग्लास उचलले. एक ग्लास बकुळाबाईंनी उचलला. उंच धरलेले ग्लास एकमेकांना भिडले. किणकिण आवाज झाले. चिरियो चिरियो झालं आणि ग्लास तोंडांना लागले. सुभाषनं 2 घोट घाईनं घेतले. मनातल्या आठवणीवर उतारा हवाच होता त्याला. केशरी फेसाळ कडवट बिअर पोटात गेल्यानंतर त्याच्या आठवणी निवळल्या. डोळ्यात धुंदी आली. नवी सिगरेट पेटवली. धूर सोडायला लागला. अजयनं त्याला कोपरानं डिवचलं आणि म्हटलं, कोणती मुलगी पसंत करतोयस तू? चाहेल ती निवड आणि तिच्याबरोबर बेडरूममध्ये जा. नाही, नो कॅप्टन, थँक्यू. असं म्हणताना त्याच्या आवाजात कठोर करार होता. अजयने विचारलं, यातली एकही मुलगी तुझ्या पसंतीला उतरत नाहीये? पसंतीचा प्रश्नच नव्हता. सगळ्या मुली देखण्या होत्या. कडेला बसलेली ती काळी सावळी, कमानदार भोवयांची पांढऱ्या शुभ्र दातांची मुलगी. बकुळाबाईनं सांगितलं होतं की ती काश्मीरीची. तिच्या शेजारी बसलेली ती गोरीपान काळ्या कुरळ्या केसांची, अगदी धारदार सरळ नाकाची पंजाबी मुलगी. घोळदार झगा घातलेली आणि लांड्या तांबूस केसांची ती अँग्लो इंडियन. तिच्या डाव्या अंगाला बसलेली सिंधी. सगळ्याच मुली विलक्षण मोह पाडणाऱ्या होत्या. पण या घटकेला सुभाष अशा मनस्थितीत होता की त्याला मोह पडणं शक्यच नव्हतं. 8 दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जयमालेची आठवण त्याच्या मनात ताजी होती. काशीचे विचार त्याच्या अंतःकरणाला चटके देत होते. त्याचं मन गंभीर, दुःखी, पश्चात्ताप दग्ध झालेलं होतं. त्या मुलींच्या सौंदर्याचा त्याच्या वृत्तीवर परिणाम होणं अशक्य होतं. विषय वासनेचा पाझर जरासुद्धा फुटण्यासारखा नव्हता. पसंतीचा काय प्रश्न? सुभाष पुन्हा कठोर करारी स्वरात म्हणाला, नो कॅप्टन, थँक्यू. ग्लासात उरलेली बिअर तो घटाघटा प्यायला. सिगरेटचे झुरके काढून धूर सोडायला लागला. अजय म्हणाला, अरे भाई, असं आमचा बेरंग करू नको. उठ ना उठ, कुठली छोकरी हवी तुला? बकुळाबाई हळूच म्हणाली, अनुभवी जाणती माणसं गोऱ्यापेक्षा काळा माल जास्त पसंत करतात बरं का कॅप्टन साहेब. आणि असं म्हणताना तिने कडेला बसलेल्या त्या काश्मीरी मुलीकडे डोळ्यांनी खूण केली. तिच्या चावट बोलण्याकडे यत्किंचितही लक्ष न देता सुभाष अजयला म्हणाला, नो कॅप्टन, थँक्यू. माझ्यामुळे तुमचा बेरंग होऊ देऊ नका. यू कॅरी ऑन, गो अहेड. मी इथे बिअर पीत बसतो. अजय म्हणाला, ऑल राईट, प्लीज युअर सेल्फ. अजयचे साध्या पोशाखातले 2 मित्र उठले आणि 2 मुलींना घेऊन त्यांच्या कमरेभोवती हात लपेटून निघून गेले. बकुळाबाईनं विचारलं, कॅप्टन साहेब तुम्ही? अजय म्हणाला, एवढ्याच मुली आहेत का तुझ्याकडे? बकुळाबाई म्हणाली, आणखीन एक आहे, पण ती लय हट्टी आहे. काही केलं तर दिवाणखान्यात येत नाही, बिअर घेत नाही, रोळायची अजून. अजय हसला आणि म्हणाला, सरकशीत नव्यानं दाखल झालेल्या बिनमासाळलेल्या वाघासारखी म्हणकी. हा ना, मग फार छान. आडेवेडे घेणाऱ्या पोरीला वटणीवर आणण्यात विशेष मजा असते. कुठल्या जातीची आहे ती? अस्सल मराठ आहे. काय वयाची आहे? काय फार फार 18. तीच छोकरी पाहिजे आपल्याला. सगळ्या पोरीतात तीच लय देखणी. तुम्ही खुश होणार कॅप्टन साहेब, या माझ्या मागू. ती उठली. कॅप्टन अजयनं उठता उठता छडी उचललेली बघून ती म्हणाली, अहो छडी वापरावी लागेल, इतकं काय पिसळलेलं जनावर नाही कॅप्टन साहेब. कॅप्टन अजय मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, आय नो बकुळाबाई, स्त्रीला आडेवेडे सोडायला लावण्यासाठी आम्ही मर्द लोक छडी वापरत नसतो. आमची हत्यारं त्यावेळी निराळी असतात. हे तुमच्यासारख्या मुरब्बी स्त्रीला सांगायला पाहिजे का? ती दोघेही झुलत्या पडद्यातनं पलीकडे गेली. त्या दोघांचं हसणं त्या दिवाणखान्यात काही वेळा रेंगाळलं.
बकुळाबाई परत आली. तिने नवीन बाटली उघडली, सुभाषचा ग्लास भरला, स्वतःसाठी दुसरा ग्लास भरून बसता बसता त्याला म्हणाली, तुमची हरकत नसेल तर तुमच्याशी बातचीत करत बसते मी. थँक्यू. असं म्हणून सुभाषनं घाईघाईनं बिअरचे घोट घेतले. तितक्यात नोकराणीनं येऊन बकुळाबाईच्या कानात काहीतरी सांगितलं. आणखीन कोणीतरी पाहुणे आले होते. बकुळाबाई ग्लास टेबलावर ठेवत उठता उठता सुभाषला म्हणाली, मला गेलं पाहिजे, तुम्ही मजेत घेत बसा, वाटल्यास आणखीन बाटली उघडा, मी जाऊ का? ठुमकत ती घाईघाईनं निघून गेली. अशा घरांची रचना मोठी कुशलतेची असते. एकच दिवाणखाना नसतो, 3-4 असतात. सर्वांच्या दारावर मोठमोठे जाड झुलते पडदे असतात. येऊन बसलेले पाहुणे, नव्यानं येणारे पाहुणे, जायला निघालेले पाहुणे, यापैकी कोणी कोणाच्या दृष्टीला पडू नये अशी व्यवस्था केलेली असते. एकमेकांची गाठ पडल्यामुळे संकोच वाटण्याचा संभव असतो. मुरलेल्या रंगेल लोकांची गोष्ट निराळी, पण नव्यानं येणाऱ्या पुष्कळ लोकांची इच्छा अशी असते की आपण इथे आलोय हे कोणाला कळू नये. सुभाष एकटाच बसला. त्याच्या मनात पुन्हा आठवणी यायला लागल्या. काशीवर त्यांनी जेव्हा प्रेम केलं होतं तेव्हा खरोखर फार प्रेम केलं होतं. त्याच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर तिला त्याचा धाक वाटेनासा झाला होता. तो आपल्या मुठीत कितीसा आहे याचा आदमास घेण्याचा खेळ ती वरचेवर करायला लागली होती. अशक्य अशा कसल्या तरी गोष्टीचा तिने हट्ट करावा आणि त्यांनी नाही म्हटलं की तिने रुसवा चेहरा करावा आणि म्हणावं, तुझ्यावर प्रेम आहे असं खोटं कशाला सांगतोस? त्याची मिठी काढून टाकावी. त्यांनी तोंड जवळ आणलं तर हाताच्या पंजानं आपलं तोंड घट्ट झाकावं. मग त्यांनी तिचा हट्ट पुरवावा आणि तो पुरवल्यानंतर तिने फार गोड गोड बोलावं, वागावं. एकदा ती म्हणाली, तुझं पिस्तूल मला उडवून पाहायचंय. सुभाष म्हणाला, काहीतरी भलतंच काय, बायका कुठे पिस्तूल उडवतात का? पण तिने फार हट्ट केला. मग तिने एकच बार काढला नव्हता, 4-5 वेळा पिस्तूल उडवून बघितलं होतं आणि शेवटी विचारलं होतं, मला चांगलं यायला लागलं का? त्याने तिला जवळ ओढून घेतली होती आणि तिच्या हातातनं पिस्तूल काढून घेत म्हणाला होता, पण तितक्यात कुठल्या तरी खोलीत ठो दिशी पिस्तुलाचा बार झाला आणि त्याच्या मागोमाग किंकाळी ऐकू आली. सुभाषनं झटकन सिगरेट चुरगळून टाकली, हातातला ग्लास टेबलावर ठेवला आणि जागेवरून उठण्यासाठी म्हणून तो झुकला, पण उठला नाही. क्षणभर स्वतःच्या कानांवर त्याला विश्वास ठेवता येईना. रानात काशीनं हट्ट करून त्याचं पिस्तूल हाती घेऊन बार काढले होते, त्या प्रसंगाची आठवण तो करत होता. ती आठवण अत्यंत तीव्रतेनं झाल्यामुळे कदाचित ठो दिशी आवाज ऐकल्याचा भास आपल्याला झाला असं त्याच्या मनात आलं. पण रानात फक्त बार झाले होते, कोणी किंकाळी फोडली नव्हती. आणि आता तर पिस्तुलाच्या आवाजाच्या मागोमाग भयंकर किंकाळी कानावर आली. मग हा भास कसा म्हणणार? तितक्यात मोठी गडबड उडाली. दार उघडल्याचे, माणसं पळाल्याचे आवाज आले. बकुळाबाईनं गुरखा गुरखा अशा हाका मारल्या, त्या त्याला ऐकू आल्या. मग सुभाष उठला. छडी हातात घेऊन दिवाणखान्याच्या बाहेर पडला. खोल्या खोल्यातनं सगळ्या मुली धावल्या होत्या, गिऱ्हाईकं धावली होती. एका शयन मंदिराचं दार उघडं होतं आणि त्या दारापाशी सगळ्या माणसांची गर्दी गोळा झाली होती. बकुळाबाई कॅप्टन साहेब असं ओरडत आत शिरत होती. तिच्या मागोमाग सुभाष खोलीत शिरला. आत पाऊल टाकून त्यांनी समोर बघितलं आणि बघता क्षणी एखाद्या दगडी पुतळ्यासारखा तो उभाच राहिला. पाऊल पुढे टाकावं आणि काशीला मिठीत घ्यावं असं त्याला वाटलं, पण त्यांनी स्वतःला सावरलं. काशी? एवढाच उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडला. भाई? असा उद्गार काशीच्या तोंडून बाहेर पडला नाही, फक्त तिच्या ओठांची हालचाल झाली. पण सुभाषला तिचा उद्गार समजला. तिच्या तोंडाची 2 अक्षरं त्यांनी पूर्वी कितीतरी वेळा ऐकलेली होती. तो पुन्हा म्हणाला, काशी, आणि पुढं झुकून तिला मिठीत घ्यावी का न घ्यावी अशा अनिश्चयानं तो जागच्या जागी उभा राहिला. कॅप्टन अजय पलंगालगतच्या गालीच्यावर उताणा पडला होता. त्याचे डोळे मिटले होते. डावा पंजा छातीवर दाबल्यासारखा ठेवला होता आणि तिथल्या जखमेतनं रक्त बाहेर आलं होतं. थोड्या अंतरावर पिस्तूल पडलं होतं. शेजारच्या उंच टेबलावरची चांदीच्या फ्रेममधली तसबीर खाली पडून फुटली होती. काशीच्या अंगात फक्त साटणीची काचोळी होती. खाली फक्त साटणीचा पेटीकोट होता, त्यावर रक्ताची एक चिळकांडी उडाली होती. ती भांबावून गेली होती. वेड्यासारखी सगळ्यांकडे बघत होती. स्वतःशी पुटपुटल्याप्रमाणे तिचे ओठ हलत होते. अंग थरथर कापत होतं तिचं.
कोणीतरी म्हणालं आधी डॉक्टरांना टेलिफोन करून बोलवा. दुसरं कोणीतरी म्हणालं पोलिसात वर्दी द्यायला हवी लॅमिंग्टन रोडच्या चौकीवर. सुभाषला धड काही ऐकू येत नव्हतं. दाराशी गर्दी करून एकमेकांच्या खांद्यांवरनं डोकावून बघणाऱ्या मुली माणसं त्याला धड दिसत नव्हती. त्यांची कुजबूज त्याला ऐकू येत नव्हती. अत्यंत घाबरून गेलेली बकुळाबाई ऊर पिटून काहीतरी उद्गार काढत होती, तेही त्याला ऐकू येत नव्हते. समोर गालिच्यावर पडलेला अजय सुद्धा चित्रातल्या एखाद्या अंधुक आकृतीप्रमाणे त्याला दिसत होता. सुभाषच्या नजरेला अगदी स्पष्ट दिसत होती ती फक्त काशी. अत्यंत आश्चर्यानं लज्जेनं त्याच्याकडे बघणारी काशी. बावरलेली, गोंधळलेली, थरथर कापणारी, काहीतरी पुटपुटणारी काशी. श्रोते हो, ना सी फडके लिखित जहर या कादंबरीचा हा होता पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.